हाय गाईस. पहिलं खूप वाटलं मी काय करू, कसं करू. पहिल्यांदा होतं ना कोणीतरी नातं ठेवलं. फॅमिलीला सोडून पहिल्यांदा कुठलं तरी नातं केलं, त्याची इतकं जवळचं होतं, पण ते सोडल्यानंतर इतका त्रास झाला की कुठे काय करू काहीच कळेना. पण तरी मी स्टेबल होतो. मी अजून स्वतःला, कारण माझा स्वभाव आहे, मी समजावत होतो सगळ्यांना. बट ही वेळ होती की मी स्वतःला समजावायची, पण ह्या वेळेस मीच कुठेतरी हरवून गेलो होतो. पण समजावलं, जाऊ दिलं नाही कुठे स्वतःला. मी समजावत राहिलो, परत समजावलं. मी ॲट लास्ट किती दिवस सफर केला नव्हती, एक आठवडा सफर केला. त्यानंतर म्हणलं यार, तुम्हाला माहिती आहे एक आठवडा मी काय केलं? एक आठवडा फक्त आणि चटणी आणि भात खाल्ला मी. मला स्वतःला शिक्षा करून घेण्यासाठी चटणी आणि भात खाल्ला. बट नंतर असं झालं की मी असंच राहणार, मला नाही राहायचं यार. इतकं सफर करेन ना तितकं मला सुख यायला लागलं. नंतर अकाउंटेबिलिटी घेतली स्वतःची. यार कुठे चाललाय, काय चाललंय, नीट बघ स्वतःला. मग त्यावेळेस स्वतःला परत आणलं आणि स्वतः कोच झालो. त्या टाईमाला स्वतःला शिकवायला लागलं की असं नाही वागायला पाहिजे, हे आपण नाही आहे, बिलकुल नाही. त्या टायमाला अकाउंटेबिलिटी घेऊन स्वतःला समजावं लागलं की हे बघतो असं वागतं, ते तसं वागतं, ते असं नाही वागलं पाहिजे, तसं नाही वागलं पाहिजे, पण तू असं वागतोयस याच्यावरती लक्ष दे. म्हणून तो स्वतःला समजावायला लागलो की मी काय केलं पाहिजे आणि काही नाही केलं पाहिजे. ते करत आज कुठं मी माझं वजन, म्हणजे मी किंवा जास्त ड्रॉप केलं तर मी पूर्ण बारीक झालो होतो. त्याला आत्ता कुठं मी ड्रॉप केलं आणि काल मी वजन चेक केलं, माझं वजन 55. फेल सो गुड. नाही का माहिती, आपण जेव्हा स्वतःला मारतो ना एखाद्यासाठी, तेव्हा आपण त्याच्यामध्ये सुख बघायला लागतो की आपण जे सफर करतो त्यामध्ये किती सुख. पण आता मला कळतं की मी जेव्हा हार्ड वर्क करतो, स्वतःसाठी वर्क करतो ना, इन शॉर्ट जसं म्हणले तसं की नेचर कधी स्वतःसाठी नाही वर्क करत. तो जितका देतो तो तितका ग्रेट आणि तितका हॅप्पी राहतो. तसंच आहे, जितकं तुम्ही देण्यावरती फोकस कराल ना तितकं जास्त तुम्ही ग्रेट आणि हॅप्पी राहाल. स्वार्थाने काही नाही होत. जे केलं ते केलं. खरं सांगतो भावांनो, स्ट्रॉंग असेल ना, प्रेम केलं असेल ना, आणि तुम्हाला वाटत असेल की मी जे प्रेम केलं ते इतकं स्ट्रॉंग होतं की मी केलं, मला विश्वास आहे. सांगतो, अखंड ब्रह्मचर्य घ्यायचं निश्चय करा. अखंड ब्रह्मचर्य, व्यायाम करतोय, कुठल्या दुसऱ्या डिस्ट्रॅक्शनवरती फोकस नाही आहे, मुलगी नाही आयुष्यामध्ये कुठलीच नाही. नंतर जेवणावरती लक्ष देतोय, ग्रोईंगवरती लक्ष देतोय, काहीतरी क्रिएट करतोय स्वतःचं. कुणाकडे तरी जाऊन जॉब करून स्वतःचं घर चालवण्याचे स्वप्न बघण्यापेक्षा असा बघतोय की मी स्वतःचं काहीतरी क्रिएट करणार आणि मग लोकांना मी जॉब देणार. ह्या लेवलचं माइंडसेट ठेवा. आणि त्या लेवलला जेव्हा पोहोचाल ना गाईस, नुसतं काम करणं हे एकमेव गोष्ट उरून जाईल. आणि हे जे आहे मुलगी वगैरे यात अडकून राहणं वगैरे सगळं इतकं क्षुल्लक होऊन जाईल ना. डिस्ट्रॅक्टच नाही करू शकणार ते लोक, तुम्हाला डिस्ट्रॅक्टच नाही करू शकणार. की तुमचं लेवल इथे जाईल, एकदम टॉप, एकदम फ्रेमच्या बाहेर इतकं लेवल जाईल. सो लक्षात ठेवा, गरज नाही आहे कोणासाठी अडकून पडायची, नाही तो कोणावरती डिपेंड राहायची. एकटा आला एकटाच जाणार आहे बाबा, हे लक्षात ठेव. मग कोणासाठी मरू नको ना, कोणासाठी जगू नको. जे करतोय ते स्वतःसाठी. हा स्वार्थीपणा नाही आहे, हे रूल फॉलोइंग आहे. जर तू कोणासाठी जगणार मरणाचे डिझर्व करतोस, तर देवाने ती व्यक्ती तुझ्यासोबतच पाठवली असती ज्याच्यासाठी तू जगायचा आणि मारायचा विचार करतो. काही गरज नाही आहे कोणासाठी जगायचं आणि मारायची. तू एकटा आलास, एकटा राहा, एकटा खूप स्ट्रॉंग आहेस.